माझा मित्र होतं, त्यांनी सांगितलं की काजल मॅम आहेत, शशिकला मॅम आहेत, त्यांची टीम आहे, त्यांच्याशी बोल, तुला चांगलं वाटेल. तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मी त्यांच्याशी बोलणं चालू केलं. त्यांच्या थ्रू मी आलो एक अशी युनिव्हर्सिटीमध्ये जे असं म्हणजे रशियाहून का अदर स्टेटवरून मला चांगली वाटते. तर जलालाबादमध्ये ही युनिव्हर्सिटी ही सर्वात चांगली युनिव्हर्सिटी आहे ही मी म्हणू शकतो. कारण की तुम्ही जितके प्रॉब्लेम तुम्ही रशियामध्ये फेस करणार बशकीरमध्ये जाऊन, तेवढे तुम्हाला इथं फेस करावं नाही लागेल. मला डॉक्युमेंटेशन प्रोसेस लई इझी वाटली. जेव्हा पण तुम्ही येतात जलालाबादला, आम्ही तुमच्याशी इंटरॅक्ट करतो, तर ते जसं पॅरेंट्स म्हणून फिलिंग येते तुमच्याशी. असं आहे की आम्ही आमचे जे प्रॉब्लेम्स तुम्हाला फ्रीली सांगू शकतात. जलालाबादमध्ये तुम्हाला कुठं ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस लागत नाही. तुम्हाला तुमचे हॉस्टेल्स युनिव्हर्सिटी जवळ येतात, हॉस्पिटल पण तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये. तुमचं जे सर्व काही एन्व्हायरमेंट आहे स्टडीचं ते तुम्हाला तुमच्या कॅम्पसमध्ये भेटायला. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे शशिकला मळिक आणि मी रिजनल हेड आहे किर्गिस्तान ॲडमिशन सेंटर अँड गेटवे ऑफ ग्लोबल एज्युकेशनची. आज आपण अशा मुलाची जर्नी बघणार आहोत. त्याची जर्नी एकदम वेगळीच आहे आणि त्याला काय काय प्रॉब्लेम्स आले, काय काय चॅलेंजेस आले इथे येण्या अगोदर. बाकी मुलांच्या अनुसार त्याची जर्नी एकदम वेगळ्या तऱ्हेने चालू झालेली होती आणि तो वेगळ्या तऱ्हेने इथे पोचलेला आहे. चला आपण आता भेटूया अथर्वला. अथर्व. हॅलो, माझं नाव अथर्व कुमावत आहे. मी जलालाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड इयर MBBS म्हणून शिकतो आहे. तसं तर मी जलालाबादमध्ये येण्या अगोदर मी बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियाला होतो. तिथून मी निघून इकडं आलो आहे. हां, मला बस अथर्व एक हे सांग, तू बशकीरमध्ये पूर्ण 1 वर्ष शिकलात बरोबर? हां मॅम. बशकीरमधून सोडून इथे येण्याचं काय कारण आहे तुझं? मॅडम, जे बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी होती तिथं स्टुडंट्सला घेऊन लई प्रॉब्लेम्स येत होतात की स्टुडंट्सला तुम्ही जसं की स्टुडंट्सला तुम्ही टीचर्स सपोर्टिव्ह नव्हते. टीचर्सला असं होतं की टीचर्स ते तुम्हाला असं मेंटली टॉर्चर करायचे आणि म्हणजे तुम्हाला असं होतं की तुम्हाला जे ते शिकवणार ते तुम्हाला समजत नव्हतं. ते पण इश्यू होतं की जे म्हणजे त्यांचे लोकल टीचर्स होते. ते लोकल टीचर्स असून जर स्टुडंटला काही समजलं नाही ते तुम्ही एक्झाममध्ये काय देणार, तसं होतं ते इश्यू. की आता आम्ही करायचो आमच्यातर्फे आम्ही खूप प्रयत्न करायचो की आम्ही एक्झाम किंवा वायवा पास करायचे, पण आमच्याकडून ते होत नव्हतं. तर तिथलचे असे काही स्टाफ मेंबर्स असतात, तिथं प्रिन्सिपल्स. नाही, तुम्ही म्हटलं की तुमच्याकडून होत नव्हतं, म्हणजे काय तुम्ही अभ्यास करत नव्हतात की तिथे शिकवलं नाही जात होतं? कसं होतं? तसं होतं की मी अभ्यास करत होतो. पण द वे जसं त्यांचं हे होतं की जसं ते घेत होतात परीक्षा की असं पूर्ण मेंटली फोर्स टाकून. तर ते एक असते ना मॅम की जेव्हा तुम्ही टीचरच्या समोर जाणार तेव्हा की तुम्हाला ते इतकं भीव घालणार की तुम्ही काय बोलू शकणार नाही. आणि तसं होत होतं तिथं. आता जसं मी जलालाबादमध्ये कसं की तुम्ही टीचर्सशी फ्रीली बोलू शकतात. टीचर्स काय तुम्हाला सपोर्ट करतात मदत. तिथं तितकं पण सपोर्ट नव्हतं तितकं की तुम्हाला ते पूर्ण डिप्रेस की तुम्हालाच सांगायचं सर्व की तुम्ही इतकं प्रेशर टाकणार तुमच्यावर की तुम्ही काय बोलू शकणार नाही, तुम्ही फेल होऊन जाणार आणि ॲट द एंड ऑफ द इयर तुम्ही एक्सपेल पण करून टाकतात. ते समजा भांडणं झाले की काही तुटलं तुमच्याहून की काही म्हणजे तुम्ही हॉस्टेल किंवा युनिव्हर्सिटीचे प्रॉपर्टी जर चुकून डॅमेज झाली तर तरी तुम्ही एक्सपेल होत होतं. ते इश्यू होतं. अजून आहे की ते फर्स्ट इयरला जे म्हणजे दर युनिव्हर्सिटीला एक स्पेसिफिक डिग्री असती, लिमिट असती, पण ते डिग्रीच्या अबोव म्हणजे डिग्रीच्या लिमिटच्या जास्त ते ॲडमिशन घेत होते आणि फर्स्ट इयर ते
बरं फर्स्ट इयर ते काढत होते पूर्ण जितके स्टुडंट्स आहे. सेकंड इयर पासून तुम्हाला दिसणार की ते मुलं एक्सपेल व्हायले 200 मध्ये 300 मध्ये. माझे पण काही फ्रेंड्स आहे की ते एक्सपेल झालेले आहेत विदाऊट कारणं काहीच नव्हते तरी ते एक्सपेल झालेले आहेत. पण माझा असं विचार होतं की माझ्या ह्याच्यावरून असं विचार होतं मी जेव्हा एक्सपेल झालो तर मला असं मला माझं मन होतं की मी सर्व सोडून देऊ. कारण की जेव्हा एक तर पैसे वाया गेलेत, आई पप्पाचं भरोसा गेला माझ्यावर. तर मला माझं मन उठून गेलं होतं की मला नाही करायचं आहे म्हणून. पण माझं एक मित्र होतं त्यांनी सांगितलं की काजल मॅम आहेत, शशिकला मॅम आहेत, त्यांची टीम आहे, त्यांच्याशी बोल, तुला चांगलं वाटेल. तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मी त्यांच्याशी बोलणं चालू केलं. त्यांच्या थ्रू मी आलो एक अशी युनिव्हर्सिटीमध्ये जे असं म्हणजे रशियाहून का अदर स्टेटवरून मला चांगली वाटते. तुला म्हणजे परत हे एकदा सेम डिसिजन घेणं म्हणजे अवघड वाटलं असेल ना, कारण 1 वर्ष पूर्ण तू शिकलात बशकीरमध्ये, फीस पण लागली, ऑलरेडी तुझं 1 वर्ष वाया पण गेलं. चला फीसचं ठीक आहे, पण वर्ष पण वाया गेलं. त्यानंतर परत तू विश्वास कसा ठेवलास की जसं तू KSCच्या संपर्कामध्ये आला आणि नंतर असं ट्रस्ट तुला कसं झालं या तुझ्या पॅरेंटला? डिसिजन घेणं म्हणजे अवघड होतं, तरी पण त्यांनी हे डिसिजन घेतलं. ह्याच्यात KSCचा काय रोल होता? कसं काय तुला हेल्प झाली? जसं की मी जेव्हा एक्सपेल झालो होतो युनिव्हर्सिटीमधून, तर जेव्हा माझ्या आई पप्पांनी मला सांगितलं तू करू नको काही, मी पप्पा आईनी म्हणायच्या आधी मी सांगितलं होतं की मला नाही करायचं पप्पा, कारण की माझं 1 वर्ष तसंही वाया गेलं आहे. आता डबल मी फर्स्ट इयरला येईल, डबल मी कंटिन्यू करल, तर ते मला नको आहे. ते सर्व ते मला अवघड वाटत होतं. मला मेंटली मला असं डिस्ट्रेस वाटत होतं की मी असं झोनमध्ये जात होतो की जसं की एकदा असते ना की मॅडम की जेव्हा तुम्ही म्हणजे कुठून एक्सपेल झाला तर तुमच्या आई पप्पा तुम्हाला हे नाही करणार, सपोर्ट नाही करणार कोणत्या बाबतीत. तर माझं ते विषय झालं की माझे आई पप्पांनी माझ्यावरून भरोसा उठून गेलता. मला कशाचं सपोर्ट नव्हतं. मी माझ्या मनावरून मी मग दुसरी फील्ड घेत होतो. पण लास्ट होप म्हणून मला माझ्या मित्रांनी कॉन्टॅक्ट केलं की तू मॅडमशी बोल, तुला अजून एक होप भेटेल तुला की तुला KSC थ्रू तुला चांगलं गायडन्स भेटेल. ते मला चांगलं वाटलं एकदा. तर मी तुमच्याशी बोललो, मी मॅडमशी बोललो. मला म्हणजे युनिव्हर्सिटी मला चांगली वाटली, पण मला हे सांगताना चांगलं वाटायचं की माझं जे मी रशियामध्ये जे मी केलं फर्स्ट इयर आणि मला सेकंड इयरमध्ये लगेच एक्सपेल केलं होतं. आज मी सेकंड इयरला मी कम्प्लीट करतोय माझं सेकंड इयर, की मी आता माझं जे फ्युचर आहे मी ते बघू शकतो आता इथं येऊन. पण जिथं मी होतो पहिले तिथं माझं जे भरोसा होता, पण जिथं जे पॅरेंटचा भरोसा होता ते मी वापस नाही आणू शकलो. ते माझी चूक झाली. आता जे आपलं जलालाबादमध्ये ही युनिव्हर्सिटी ही सर्वात चांगली युनिव्हर्सिटी आहे ही मी म्हणू शकतो. कारण की तुम्ही जितके प्रॉब्लेम तुम्ही रशियामध्ये फेस करणार बशकीरमध्ये जाऊन, तेवढे तुम्हाला इथं फेस करावं नाही लागत. जसं तू रशियामधून इथं आलास, ठीक आहे, म्हणजे तुझ्या डॉक्युमेंटेशनमध्ये काही फरक होता का? काय डॉक्युमेंटेशनसाठी काही अवघड वाटलं का? या काही जो पूर्ण प्रोसेस जसं बाकीची मुलं आहेत ती डायरेक्ट आलेली आहे इथे, हा ना, तू रशियावरून इथे आलास, ठीक आहे, त्यामुळे तुला काही डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये काही अवघड आली? डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये जेव्हा एक्सपेल झालं, जेव्हा मी तुमच्याशी बोललो तर मला असं वाटलं नाही की काय हार्ड आहे पहिल्यांदा, की मला डॉक्युमेंटेशन प्रोसेस लई इझी वाटली. डॉक्युमेंटेशन झालं, सर्व झालं. मी झालतो एक्सपेल जानेवारीमध्ये. माझं फेबमध्ये मी तुमच्याशी बोलणं झालं, मार्चमध्ये माझं ॲडमिशन झालं.
मला डेट पण आठवणी, मी काजल मॅमशी तुमच्याशी बोललो तर मला ते चांगलं वाटतंय की जेव्हा पण तुम्ही येतात जलालाबादला, आम्ही तुमच्याशी इंटरॅक्ट करतो तर ते एक जसं पॅरेंट्स म्हणून फिलिंग येते तुमच्याशी. असं आहे की आम्ही आमचे जे प्रॉब्लेम्स ते तुम्हाला सिरियस सांगू शकतात. असं मला जसं तर तिथलं शिक्षण आणि इथलं शिक्षण, तिथलं अकॅडमिक आणि इथलं अकॅडमिक मध्ये काय डिफरन्स तू सांगू शकतोस? तिथं आता जर मी अकॅडमिक्स म्हणलो तर अकॅडमिक्समध्ये जर तुमचं खूप आलं की अभ्यास आलं, तुम्हाला जर विजा लावायचा असेल, विजा आलं, जर तुम्हाला म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस सर्व, की हॉस्पिटल प्रॅक्टिस म्हणावं, की आता जर आपण एक्झाम्पल घेतलं जलालाबादचं, जलालाबादमध्ये तुम्हाला कुठं ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस लागत नाही. तुम्हाला तुमचे हॉस्टेल्स युनिव्हर्सिटी जवळ येतात, हॉस्पिटल पण तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, तुमचं जे सर्व काही इन्व्हायरमेंट आहे स्टडीचं ते तुम्हाला तुमच्या कॅम्पसमध्ये भेटायला. पण ॲज कम्पेअर टू रशिया इट्स नॉट लाईक दॅट. रशियामध्ये असं होतं की युनिव्हर्सिटी असेल मेन सिटीमध्ये, तुमचं हॉस्टेल असेल 12 किलोमीटर दूर, 15 किलोमीटर दूर, 20 किलोमीटर दूर, तुम्हाला यायचं तिथून यायचं. तर असं होतं की एक दोन क्लास मिस होतात. कसं आहे, कारण की बसेस भेटतात, ट्रॅव्हलिंगमुळे मिस होतात, बसेस भेटणार नाही. मेन प्रॉब्लेम होतो स्नो सीझन मध्ये, बसेस येतात ना टाइमवर. तर आम्हाला कसं होतं की जर आमची चुकी नव्हती तरी आम्हाला एक्सप्लेन करायचं असं चान्स भेटत नव्हतं टीचर्सला. ते डायरेक्ट अब्सेंट टाकत होते. तर आम्हाला असं होतं की आता जर तुम्ही एक्सप्लेन करायचं पण तुम्ही जर प्रयत्न केलं ते ऐकून घेऊन नाही घेत ते. तुमचं जे विजा आहे, तर आता कसं आहे जलालाबादमध्ये विजा टीचर्स लोक लावून देतात तुम्हाला विजा. तिथं तुम्हाला विजासाठी स्वतः जावं लागते. तर जर तुमचं एक पण दिवस मिस झालं विजाचं, तुम्हाला लगेच तिथून करतात, म्हणजे डिपोर्ट करतात रशिया म्हणून. डिपोर्ट केलं जातं. आता आमचं असं म्हणणं, आम्ही म्हणजे तिथं जे प्रिन्सिपल आहेत, तिथं जे डीन आहे, आमचं असं म्हणणं होतं की आमचं विजा लागतंय, म्हणजे जे विजा असते आमचं ते आम्ही कसं लावावं, आमच्या लक्षात कसं असणार. आमचे इतके क्लासेस असतात की तुम्ही सकाळी 8 वाजेपासून चाललेत क्लासेसला, तुम्ही रात्री 10-11ला यायलेत हॉस्टेलला, जेवण तुम्ही स्वतः बनवा. तसं होतं. जर असं काही असं मुलं आहे ना मेंटली थकून जातात की जसं माझं मी सांगतो, मी 8 वाजेपासून जर रात्री 11 वाजेपर्यंत मी असतो ना की युनिव्हर्सिटीमध्ये, मी पूर्ण मेंटली थकून जातो, मेंटली पण फिजिकली पण थकून जातो. जर मी ऑब्झर्व केलेलं आहे माझ्यासोबतच्या मुलांना की जे टाईमलाईन होती 8 ते 11 मध्ये, तर मुलं इतके थकून जायचे, ते बसमध्ये त्यांचे फोन पडत होते, बस फोनमध्ये इयरफोन्स वगैरे सर्व पडत होते. ते त्यांचं हे नव्हतं की ते म्हणजे ॲक्टिव्ह नव्हते, इतकं मेंटली थकून टाकतात ते. इथल्या रुटीन बद्दल तू काही सांगू शकतोस का? जलालाबाद इंटरनॅशनलचे ते रुटीन आहे, जशी तुझी क्लासेस झाले आणि बाकी ऍक्टिव्हिटीज बद्दल काही सांगू शकतोस? इथलचे जे युनिव्हर्सिटी जलालाबाद इंटरनॅशनल, मी पहिले पण म्हणलो, आता पण म्हणणार की तुम्ही जर जलालाबाद युनिव्हर्सिटी जर चूज करणार तर ते सर्वात बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. कारण की इथलचे जे टीचर्स तुम्हाला चांगल्या प्रकाराने गायडन्स देतात, तुम्हाला एक स्टेप पुढे नेतात. की जर तुम्ही त्यांची गोष्ट ऐकून जर तुम्ही आपलं वायवा किंवा तुमचं जे वर्क आहे ते तुम्ही चांगल्यापणाने केलं तर तुम्ही नक्कीपणे तुम्ही पुढे जातात. टीचर्स कसे आहेत इथलचे टीचर्स तसं तर सर्व आता ॲज पर द डीन सर अकमल सर अँड ऑल, जसं जायूचं स्टाफ आहे, जायूच्या स्टाफमध्ये आता टीचर्समध्ये सर्व जे टीचर्स आहेत सर्व इंडियन स्टाफ आहे. तर इंडियन स्टाफ असून आम्हाला हे प्लस पॉईंट भेटतं की आम्हाला जे लँग्वेज पाहिजे ते लँग्वेजमध्ये आम्ही समजून घेऊ शकतो. पण रशिया मध्ये आहेच नाही तिथं, की तिथे तुम्हाला रशियन लँग्वेजमध्ये समजून घ्यावं लागतं. आता तिथं एक इश्यू होतं की रशियन लँग्वेज शिकावी कशी. रशियन लँग्वेज
म्हणजे इथं मी म्हणजे तसं तिथं मी शिकलो नाही, पण इथं येऊन मला असं वाटलं की जे टीचर्स आहे ते इंटरॅक्टिव्ह आहे, तिथं तिथं इंटरॅक्टिव्ह नव्हते. तर फक्त टेस्ट पेपर यायचे रशियनमध्ये, तुम्ही अल्फाबेट शिका, टेस्ट पेपर यायचे, तुम्ही टेस्ट पेपर सोडवा आणि झालं तुमचं. असं की इथं कसं की इंटरॅक्टिव्ह आहे की एक टीचर स्वतःहून बोलून घेतात आमच्याहून की ह्या जमन थँक्यूला स्पासिबा म्हणा, हायला प्रिव्हियस म्हणा, स्लीपला स्पात म्हणा, असं असं बोलून घेतात तुम्ही तुमच्याकडून. पण जसं ती युनिव्हर्सिटी आहे की ती युनिव्हर्सिटीमध्ये कसं रशियन डिपार्टमेंटचं असं वेगळीकडं, तुमचं युनिव्हर्सिटी वेगळीकडं, ॲनाटॉमी डिपार्टमेंट एकीकडं, हॉस्पिटल 20 किलोमीटर लांब, तिकडं तुम्हाला तुम्ही जाणार, तुमचं अटेंडन्स लागणार की नाही ते प्रॉब्लेम इश्यू येते. ते लई ठकावत काम असतं, आम्हाला लई ठकावत वाजत होती ते करायला. पण जे तिथलच्या म्हणजे आता पण तिथलचे स्टुडंट्स फेस करतायत प्रॉब्लेम. तर जे आता जे नेक्स्ट जर्नी येणार आहे, तर मी त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही रशिया किंवा बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये नका घेऊ. कारण की हे सर्व म्हणजे जे पण नवीन पोरं आले त्यांना पण हे प्रॉब्लेम फेस झालेले आहेत. त्यांनी पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांना सर्व सांगितलेले की असा की हे प्रॉब्लेम तुम्ही फेस करणार आहे. त्यांनी पण चेंज करून जलालाबादमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. इथल्या हॉस्टेलबद्दल काही सांगू शकतोस का? हॉस्टेल सर्व्हिसेसमध्ये कसं की तुम्हाला मेस भेटणार आहे, तुम्हाला लॉन्ड्री भेटणार आहे. आता जे हॉस्टेल्स आहे, हॉस्टेलमध्ये तुम्ही सर्व म्हणजे इंडियन्सच राहणार पूर्ण. तर इंडियन्स काय काय भेटतं तुला जेवणासाठी? जेवणासाठी आपला राजमा भेटतो, मग छोले भेटतात, चावल, मग आलूची भाजी, पनीरची भाजी, चिकन भेटतो. म्हणजे नॉनव्हेजला नॉनव्हेज तुम्ही खाऊ शकता, व्हेजला व्हेज तुम्ही खाऊ शकता. असं आहे की तुम्हाला डेली सलाद भेटणार, कधी कधी फ्रुट्स पण भेटतात असं. ओके. ब्रेकफास्टमध्ये आम्हाला समजा इथं समसा भेटतो, समसा किंवा ब्रेड, एग्स, टी भेटते, अजून आपलं क्रीम लोड वगैरे भेटतात. काही अशी पण मुलं असतात अथर्व जे प्युअर व्हेजिटेरियन असतात, त्यांच्यासाठी काही अडचणी येतात का पुढे? जर प्युअर व्हेजिटेरियन मुलं असतात इथं, तर प्युअर व्हेजिटेरियन मुलांना असं आहे की जर तुम्हाला व्हेजिटेरियन खायचं तर तुम्ही हॉस्टेल प्रेफर करा. कारण की हॉस्टेलमध्ये तुम्हाला व्हेजिटेरियन जेवण भेटू शकतं. जर तुम्ही हॉस्टेलमधून बाहेर चाललेत तर तुम्हाला बाहेरमध्ये सिटीमध्ये कुठं तुम्हाला व्हेजिटेरियन भेटणार नाही, तुम्हाला फक्त नॉनव्हेज भेटते. तर व्हेजिटेरियनसाठी इथं खूप प्रॉब्लेम येणार आहे. जर हॉस्टेलमध्ये तुम्हाला व्हेजिटेरियन भेटू शकते पण बाहेर नाही का भेटू शकते. म्हणजे हॉस्टेलमध्ये मेसमध्ये व्यवस्था आहे, आपली जेवणाची, व्हेज जेवणाची व्यवस्था आहे आणि नॉनव्हेजची पण व्यवस्था आहे. ठीक आहे. आता मला एक सांग, ओव्हरऑल तुझी जर्नी अशी होती की तू 1 वर्ष शिकून नंतर इथं आला. अशी फारशी मुलं असणार जी तिथे एक्सपेल झाली असणार या ज्यांना अडचणी येत असेल, त्या मुलांसाठी तू काय मेसेज देणार आहेस? आता जे पण मुलं जे रशियामध्ये आहेत, जे एक्सपेल झालेले आहेत, तर त्यांना मी हेच की तुम्ही तुमचं होप नका सोडू, तुम्ही तुमचं एम नका सोडू. तुम्ही ट्राय करत जा की जर रशियामध्ये तर तुम्हाला चांगले नाही भेटले तर हे ऑप्शन नसते की रशियामध्येच तुम्हाला जर चांगली युनिव्हर्सिटी भेटणार. तुम्हाला रशिया सोडून पण तुम्हाला वेगळी पण काही युनिव्हर्सिटी असतात ते तुम्हाला सपोर्ट करते. की आता मी इथं येऊन मी खुश आहे, मला चांगलं वाटतं इथं येऊन मी राहू शकतो इथं, असं मला फिलिंग येते. पण फारशी आपली महाराष्ट्राची मुलं, महाराष्ट्राचे पेरेंट्सचं असं असतं कन्सर्न की ही कंट्री म्हणजे नावच ऐकून जसं मॅक्झिमम लोक प्रिफर करतात की रशिया जायचं. ठीक आहे, पण किर्गिस्तान नाव ऐकूनच असं वाटतं की नको ह्या कंट्रीत नाही, मुस्लिम कंट्री आहे. त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? असं आहे मॅडम की जे रशियाचे लोक आहेत ते असं सपोर्टिव्ह येते तसं, पण इथलचे लोक थोडं कसं आहेत की इथलचे लोक मुस्लिम आहेत पहिल्यांदा. मुस्लिम लोक असून इथं काय करतात की इथं ते जास्त बोलत नाही कोणाला, आणि आपले मुलं असे आहेत की ते त्यांना इंटरॅक्ट करायला चांगलं वाटतंय. तर तेच आहे की इश्यू येते थोडं की लँग्वेज बॅरियर येते त्यांना की तर आपल्याला म्हणजे
जेव्हा पण कोणी नवीन स्टुडंट येतात तर आम्ही सेकंड इयर थर्ड इयरचे स्टुडंट्सचा त्यांना हेल्प करतो मार्केटमध्ये. मग त्यांना पूर्ण प्लेस दाखवतो कसं आहे आणि त्यांना आम्ही सपोर्ट करतो की कसं तुम्ही लँग्वेज शिकणार इथलची आणि तुम्ही कसं इंटरॅक्ट करणार. मग तुमच्या कसं तुम्ही जेव्हा नेक्स्ट बॅच येणार की तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही इंटरॅक्ट करू शकणार मुलांशी किंवा लोकलशी. तर लोकल्स तसं तर आम्ही मुलांना सांगतो की लोकलहून जे इंटरॅक्शन आहे ते बंदच ठेवा कारण की ते ॲग्रेसिव्ह आहेत जास्त. पण काही मुलं असतात की जे नाही ऐकत पण जाणून बुजून जातात बोलण्यासाठी. पण युनिव्हर्सिटीमध्ये किती अप्रॉक्स मुलं असतील इंडियन मुलं ज्यांना गरजच नाही भासणार की बाहेर जाऊन बोलायचं. आता या युनिव्हर्सिटीमध्ये अप्रॉक्स किती मुलं आहेत फर्स्ट इयर पासून ते लास्ट इयर पर्यंत? आता फर्स्ट इयरचं मी मध्ये 200-300 मुलं युनिव्हर्सिटीमध्येच असतात. युनिव्हर्सिटी अँड हॉस्टेल ते युनिव्हर्सिटी प्रेमायसेसमध्ये इथं आजूबाजूला जितके हॉटेल आहेत तितक्यामध्येच राहणार ते जाणार नाही. बाकीचे जे 500-600 मुलं असणार ते म्हणजे त्यांचा आम्ही काय सांगू शकत नाही कारण की इथं येऊन फर्स्ट इयरचे काही अशा गोष्टी आहेत ते मी सांगू नाही शकणार तुम्हाला. पण ते लई ॲग्रेसिव्ह झाले की त्यांचं असं जे आम्ही इथं येऊन आम्हाला शिकवलं गेलं होतं की तुम्हाला सिनियर्सला रिस्पेक्ट द्यायची आहे, तुम्हाला सिनियर्स हेल्प करणार पुढचं तुम्हाला काय प्रॉब्लेम झालं ते आम्हाला इकडे येऊन उलट म्हणजे ॲग्रेसिव्ह होतात ते आमच्यावर जास्त बोलतात. ठीक आहे. आता मला सांग तुझं जसं डिसिजन होतं ते म्हणजे तू राईट टाईमवर हे डिसिजन घेतलंस याच्याबद्दल तुला काही रिग्रेट वाटतं का? मला जे मी डिसिजन घेतलं होतं जलालाबाद युनिव्हर्सिटीचं ते मला त्याचं रिग्रेट वाटत नाही. ओके. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही की मी खरोखर ज्या टाईमला ॲडमिशन घेतलं ते मला अतिशय चांगलं टाईम होतं ॲज पर माय ह्युमर की जी युनिव्हर्सिटी जर तुम्हाला चांगलं शिक्षण देते चांगलं तुम्हाला चांगलं तुम्हाला व्यवहार की चांगलं तुम्हाला सपोर्ट देते तुम्ही त्याचा साथ नाही सोडणार कधी. तसं नाही आपण तुझ्यासोबत पूर्ण काळ राहू. डॉक्टरची जर्नी तुझी होणारच आहे 5-6 वर्षाची त्याच्यानंतर पण आपण तुझ्यासाठी असेच उभे राहणार आहोत. आता मला एक सांग जसं KSEला तू काय मार्क्स देणार पूर्ण तुझी जी सर्व्हिसेस आहे जी KSEची सर्व्हिसेस आहे जो KSEचा सपोर्ट आहे त्याच्यासाठी तू काय मार्क्स देणार? जर मी तुला सांगितलं 10 आउट ऑफ मार्क्स कर म्हणून मार्किंग कर म्हणून तू काय मार्क्स देशील? माझे तर जर KSEला जर मला KSEला मार्क्स द्यायचे असेल तर मी फुल देणार मॅम. फुल मार्क्स देणार असं. चला आता काही मुलं जी यायची असणार काही मुलं नीट एक्झाम देत असेल अशी काही मुलं आहेत की ज्यांना तू सजेस्ट करशील जलालाबाद इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या किर्गिस्तान? की आता जे न्यू बॅच येणार आहे नीटची तर नीटची आज असं आहे की नीटचे स्टुडंटचा आता नीटचे स्टुडंट्स कसे आहेत की ते एका प्रकारे असं आहेत की डिस्टर्बन्स हो गया. हां चल. जे नीटचे स्टुडंट्स आहेत जे एक्झाम देत आहेत तर त्यांना कसं की आता ते मुलं होप घेऊन बसतात की आम्हाला रशियाच करायचं आहे पण त्यांना त्यांच्या रशियाचं मागचं जे डार्क ट्रूथ आहे ते त्यांना माहीत नाही. तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की डार्क ट्रूथ काय त्यांचं तर ते आम्ही व्हिडिओ थ्रू सांगतो. जसं माझं स्वतःचं इन्स्टा पेज आहे तसं मी इन्स्टा पेज आहे की तिथं मी मुलांना सांगतो की कोणत्या युनिव्हर्सिटी तुम्हाला चांगले कोणती वाईट आहे तर तुम्ही ते पेज फॉलो करा. तुम्ही मॅमला फॉलो करा काजल मॅमला फॉलो करा KSEला टीमला फॉलो करा. त्यांच्याशी तुम्ही एकदा बोलून बघा तुम्हाला रिझल्ट तुमचं चांगलंच येईल असं. ठीक आहे. चला आम्ही तुम्हाला हे करतो विश करतो की तुमचं जे डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे
ते पूर्ण होऊ द्या. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू. थँक्यू मॅम.